नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण ना गिलक्यापासून एक अस्सल खानदेशी आणि झणझणीत असं मऊ लुसलुशीत आपण गिलक्याचं भरीत बनवणार आहोत. तर बघा, तुम्ही हे रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी जरी दिलं ना तरी खूप आनंदाने आणि आवडीने खातील. इतकं चविष्ट हे गिलक्याचं भरीत लागतं. आपण वांग्याचं भरीत कसं बनवतो त्याप्रमाणेच आपण हे गिलक्याचं भरीत बनवत आहोत. तर ह्याच्यासाठी बघा, मी हे गिलके घेतलेले आहेत. तर हे बघा, मी हे अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत. गिलके असे निवडा की ते एकदम मऊ असतील आणि असे कडक वगैरे नाही घ्यायचे, असे थोडेसे सॉफ्ट घ्यायचे. तर बघा, आता मी हे असे कापून घेणार आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण असे गोल 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 कापणार आहोत. तर हे सगळे मी असे गिलके कापून घेणार आहे. बघा, एकदम आतून एकदम पांढरे शुभ्र असतात, म्हणजे एकदम कवळे घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये बी वगैरे नाही आहे. बघा, बी असली तरी एकदम कवळी आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण सगळे हे गिलके असे कापून घेतलेले आहेत. आता ना एका कढईमध्ये आपल्याला मी ह्या जाड ज्या मोठ्या मिरच्या असतात कमी तिखटाच्या, तर ह्या मिरच्या मी ना 3 मिरच्या घेणार आहे आणि ह्या 2 लवंग्या मिरच्या आहेत. तर आपण ह्या सगळ्या मिरच्या भाजून घेणार आहोत. तर बघा, हातानेच मी अशा तोडून घेतल्या आणि लवंग्या मिरच्या मी थोड्या जास्त टाकणार आहे, कारण आपल्याला झणझणीत करायचं आहे ना हे भरीत. त्याच्याकरता मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत, जाड्या आणि बारीक. तर बघा, हे छान असं आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. असं डाग येईपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर आता एका बडगीमध्ये ना मी ह्या मिरच्या सगळ्या काढून घेणार आहे, कारण आपल्याला मिरच्याला ठेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक प्रकारचा ठेचा बनवायचा आहे मिरचीचा. तर या मिरच्या आपण थंड करायला ठेवूया. तर त्याच कढईमध्ये आपण हे जे गिलके आहेत ना कापून घेतलेले, ते आता गिलके आपल्याला छान असे ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर मी तेल नाही टाकले, असेच आपण कढईमध्ये डायरेक्ट ह्याला वाफवणार आहे. तर थोडंसं मी किंचित बघा पाणी टाकलेलं आहे, म्हणजे खालून जळू नये, चिकटू नये म्हणून. तर थोडंसंच मी पाणी वापरलेलं आहे. आता हे ना आपल्याला झाकण ठेवून हे मस्त शिजवायचं आहे मंद गॅसवर. याला खूप प्रमाणात पाणी सुटतं बरं. आता गिलके शिजतायच तोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना ठेचून आपण ह्याचा छान असा ठेचा बनवून घेणार आहे मिरचीचा. तर बघा, गिलकेला खूप पाणी सुटलेलं आहे. बघा, ह्या प्रकारे असं पाणी सुटतं. तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून याचं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. तर आता आपण जे पावभाजीचं मॅशर असतं ना, त्या मॅशरने आपल्याला सगळं मॅश करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ह्याचं पाणी ते आटवून घ्यायचं आहे. बघा, ह्या प्रकारे मी सगळं हे करून घेतलेलं आहे. आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल गरम करून राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत. तर हे गिलक्याचं भरीत ना खूप असं झणझणीतलं असतं. त्याच्याकरता मिरच्या जास्त वापरा, दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरा. आणि बघा, भरपूर असा ठेचलेला लसूण पण घेतलेला आहे मी. तर लसूण पण खूप छान लागतो या भरतामध्ये. तर आता हे एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आणि लसूण आपण दोन्ही पण ह्या तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत मस्त. शेंगदाणे असे त्याचे टरफल निघेपर्यंत आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा गिलक्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून जेव्हा खातो ना त्यावेळेला खूप छान लागते चव, त्याच्यामुळे शेंगदाणे जरूर वापरा. तर आता बघा, हा मिरचीचा जो ठेचा केलेला ना आपण, तो पण हे तेलामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायचा आहे. तर खूप छान असं लागतं हे गिलक्याचं भरीत. तुम्ही नक्की ट्राय करा. आमच्या खानदेशात हे बनवलंच जातं. जसं वांग्याचं भरीत बनवतात त्याप्रमाणेच हे गिलक्याचं भरीत बनवतात. गिलक्याचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतच आहोत, तर हे भरीत एकदा नक्की ट्राय करा. तर आता ही मोठी जी मिरची आहे ती पण मी टाकणार आहे ह्याचे असे 4 तुकडे करून. खूप छान लागते ही मिरची. जेव्हा आपण भरीत खातो ना त्यावेळेला खूप मस्त चव देते ही मिरची. त्याच्यामुळे मी एक मिरची पण टाकलेली आहे पुन्हा एकदा. आणि पातीचा कांदा घेतलेला मी, कवळा कांदा होता माझ्याकडे, तो मी छोटा 2 कांदे घेतलेले आणि ही कांद्याची पात ती पण टाकणार आहे. आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं, कांद्याची पात आणि पातीचा जो कांदा आपण टाकलेला तो पण. आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी हळद नाही वापरलेली आहे, डायरेक्ट आपण फक्त मीठ वापरणार आहोत. तर बघा, आपण हे छान असं सगळं परतवून घेणार आहोत. आता हे छान असं परतवून झाल्यावर आपल्याला जे थोडंसं आपण चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. बघा, मीठ टाकून घेऊया आणि छान असं सगळं मीठ वगैरे मिक्स करून घेऊया. तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू आणि पूर्ण बघत जा माझी व्हिडिओ. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण नक्की सांगत जा. तर बघा, जे आपण गिलकं जे मॅश करून घेतलेलं ना, आता ते गिलकं पण आपण ह्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून मस्त भरीत तयार करून घेत आहोत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात
हे लाईक करून नक्की सांगायचा, कमेंट करा आणि हे गिलक्याचं भरीत मी कसं बनवलेलं आहे ते पण नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा आपलं गिलक्याचं भरीत आपण मस्त बनवून घेत आहोत. आता ऑलमोस्ट हे झालेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये मी भरपूर सारी पुन्हा एकदा कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर भरपूर वापरा म्हणजे खूप छान लागतं भरीत. तर बघा आपलं हे गिलक्याचं भरीत झालेलं आहे बनवून. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण हे गिलक्याचं भरीत आहे ना तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.